आत्ताच एक व्हिडिओ टेलिकन्सल्टेशन झालं. त्याच्यामध्ये एक मॅडम होत्या आणि 1-1.5 वर्षांचं बाळ होतं सोबत. ते एकदम सांगत होत्या, की या बाळाला खूप खुशी तर झाली, पण जेव्हा बाळ आला तेव्हापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर असे पॅचेस झाले. मी त्यांचे फोटोज जे पाठवले होते ते एकदम नीट अॅनलाईज केले आणि ऑब्व्हियस पिक्चर होतं, की ते मेलाझ्मा आहे. म्हणजेच काय तर मराठीत आपण त्याला म्हणतो वांग. त्यांना नीट एक्सप्लेन केलं मी, की याचे मेन 3 शत्रू आहेत. जेनेटिक, त्यांच्या बहिणीला पण आहे हा सेम प्रॉब्लेम, ते पण प्रूव्ह झालं. सेकंड म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन्स खूप कमी जास्त होत असतात, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम सुरू होतो. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आजचा तो मोठा सूर्य. ओके, सो या 3 मेन शत्रू आहेत. तिघांना नीट आपल्याला टॅकल करायचं असतं मेलाझ्मामध्ये. जेव्हाही आपण ट्रीटमेंट सुरू करतो, ट्रीटमेंट म्हटलं तर त्याच्यात क्रीम्स आहेत, टॅबलेट्स आहेत, जर गरज पडली तर प्रोसिजर्ससुद्धा आहेत. हे सगळं कंटिन्यू करून ते एका पॉईंटला बऱ्यापैकी फेड आउट होऊन जातात. पण त्याला कम्प्लिटली ते जात नसतात. त्याला आपण काही ना काही यूज करून त्याला मेंटेन ठेवावं लागतं. त्याच्याचमुळे बरेच जण म्हणतात वांग खूप डेंजर असतं, एकदा झालं ते कायमचं जात नाही. ते कायमचं जात नाही असं नाहीये, पण कायम काहीतरी वापरावं लागत हे तर नक्कीच आहे. तुम्हालाही वाटतंय का मेलाझ्मा तुमचा पिछा कधी सोडणार नाही? लगेच कमेंट करा पिगमेंट आणि मी तुम्हाला प्रॉपर प्लॅन सांगतो कसं वाचायचंय मेलाझ्मापासून ते.